नमस्कार, माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी पनीर मसाला पाहणार आहोत आणि याच पद्धतीने रेसिपी करून बघा, अजिबात चुकणार नाही. तर इथे साहित्य आहे बघा, 400 ग्राम पनीर, अर्धी वाटी दही, काजू घेतलेले आहे छोटीशी वाटी, त्यानंतर खडा मसाला एकच वेलची आहे, 4 लवंग आहेत, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 चक्री फूल. तर कसुरी मेथी, धने पावडर, जिरे पावडर आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे बघा थोडीशी. आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला 1 वाटी. त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट, हळद आणि मिरीची पावडर घेतलेली आहे. कांदा घेतलेला आहे बघा, मी 5 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, हिरवी मिरची आणि आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे बघा. तर इथं पनीरमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर मिर पावडर घ्यायची आहे, जी 4 घेतलेले आहेत मिरे, ते कुटलेले आहेत. नंतर आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीरची पेस्ट आणि जी कसुरी मेथी होती ती त्यामध्ये घालायची आहे. आणि नंतर 1-2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे पनीरमध्ये आणि 2-3 चमचे दही घालायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस एकत्र छान असं करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं एक सेट होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे बाजूला. तर अशा पद्धतीने हे बघा मी मिक्स केलेलं आहे. तर इथंच मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1-1.5 चमचा तेल घातलेला आहे बघा. आणि हा जो खडा मसाला आहे तो तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या पनीरला. खूप छान पनीर होतं, अगदी जसं हॉटेलमध्ये मिळतं तसंच पनीर होणार आहे. तर जो कांदा आहे तो मी तेलामध्ये घातलेला आहे बघा आणि छान असा भाजून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावर. तर इथं आपला कांदा भाजायला लागलेला आहे बघा. तर इथं आपल्याला काजू घालायचा आहे. काजूमुळे छान असं ग्रेव्ही होते आणि टेस्टला पण खूप छान लागतं आणि दाटसरपणा पण येतो. तर बघा आपला कांदा भरपूर दिसत होता, आता कमी दिसायला लागला आहे. अजून थोडं आपल्याला भाजायचं आहे. तर इथे हिरवी मिरची पण मी घातलेली आहे बघा कांद्याबरोबर. हे बघा आपला कांदा आता भाजलेला आहे. तर आपण इथं थोडी कोथिंबीरसुद्धा घालून कांदा परतवून घ्यायचा आहे. ही रेसिपी करून बघा, नक्की तुम्हाला आवडणार आहे आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये पण सांगा. तर इथं भरपूर कोथिंबीर जरी घातला तरी चालेल, खूप छान टेस्ट येते. तर आपला कांदा इथं भाजलेला आहे, तो आता थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. हे बघा इथं आपला कांदा भाजलेला आहे. तर गॅसवरती कढई आहे. कांदा आपला गार होऊसपर्यंत आपण इथं पनीर भाजून घेऊया. अगदी हलक्या हाताने आपल्याला पनीर हे भाजायचं आहे. जास्त काय डाग पाडून द्यायचे नाही आहेत. आपलं पनीर सॉफ्ट झालं पाहिजे, इतपतच आपल्याला ते भाजायचं आहे. तर असं मोकळं करून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे बघा. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला भाजायचं आहे. आता नंतर मी ह्याच्यामध्ये हळदपूड घालणार आहे. जर अगोदरच आपण हळदपूड घातली असती तर ते काळपट पडलं असतं. त्यामुळं आपल्याला छान असा आपल्या भाजीला कलर पण आला पाहिजे. त्यामुळं
आत्ताच आपण काय करायचं आहे, वरून हळद घालायची आहे. तर इथे तुम्हाला दिसेलच की कशा पद्धतीने आपलं पनीर होणार आहे ते. तर इथं बघा मी हळद घालून घेतलेली आहे आणि परत एकदा आपल्याला ते परतवायचं आहे. कलर पण छान असा होत चाललाय बघा त्याचा. आणि इकडं आपला कांदा पण गार होताना दिसतोय बघा. हे बघा इथं कांदा आपला गार झालेला आहे आणि आता आपण तो मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपलं भाजून झालेलं आहे पनीर आणि कांदा पण वाटून झालेला आहे. तर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते सगळं तेल आपल्याला घालायचं आहे वाटीमधलं. जर तुम्हाला जास्त चटपटीत पाहिजेल असेल तर आपण आणखीन 2 चमचे तेल इथं वाढवू शकतो. पनीरसाठी तेल जरा जास्तच लागतं. तर बघा इथं मी आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती ती इथं सुद्धा मी घातलेली आहे. आणि हळद आणि लाल तिखट. जर इथं तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही आणखीन तेल वापरू शकताय. चटणी वापरू शकताय. तर जे आपण वाटण केलेलं होतं ते आता घालायचं आहे बघा तेलामध्ये. आणि छान असं परतवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. तर आपलं जे शिल्लक राहिलेलं होतं दही ते सुद्धा आपल्याला इथं घालायचं आहे. आणि एकजीव करून परत आपल्याला ते भाजायचं आहे. छान आपली अशी ग्रेव्ही तयार होणार आहे बघा. कढईने तेल पण सुटायला लागलेलं आहे. पूर्ण तेल सुटूसपर्यंत आपल्याला भाजायची आहे ग्रेव्ही. अजिबात इथे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कारण आपलं परफेक्ट असं पनीर मसाला झाला पाहिजे. त्यामुळं ते व्यवस्थितच भाजलं गेलं पाहिजे. तर इथं मी धने पावडर आणि जिरे पावडर घालत आहे. तर परत एकदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि वरून चवीपुरतं मीठ. इथं बघा मी खूप छान असं भाजून घेत आहे. माझी ग्रेव्ही छान झाली पाहिजे म्हणून मी सारखं सतत आपलं ते हलवत आहे बघा. आणि जे आपल्या मसाल्याचं पाणी आहे ते मी इथं घातलेलं आहे जेणेकरून माझा मसाला शिजावा छान असा. तर इथं माझा मसाला छान असं भाजत पण आहे आणि शिजत पण आहे. तर बघा तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या या मसाल्याला. कलर पण खूप छान आलेला आहे बघा. तर मी इथं अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे. कारण आपली ग्रेव्ही छान शिजावी याकरता. इथं आपला जो पनीर मी भाजलेला आहे तो इथं ॲड करायचा आहे छान असा. तर हलक्या हाताने आपल्याला हे काय करायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे. जे पनीरचं पाणी मसाला होता तो सुद्धा आपल्याला इथं घालायचा आहे. बघा खूप छान असा कलर आलेला आहे. आणि 5 मिनिटासाठी आपल्याला काय करायचं हे शिजवायचं आहे. झाकण लावून एक 5 मिनिटं आपण शिजवून देऊया. तर इथं आपलं पनीर खूप छान शिजलेलं आहे बघा. किती छान कलर आलेला आहे. तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.